आता बातमी आहे अहिल्यानगरमधून। मागील आठवड्यापासून अहिल्यानगर जिल्ह्यालाही मुसळधार पावसानं झोडपून काढले। विशेषतः पाथर्डी, शेवगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यामध्ये मोठं नुकसान झालंय। आज सकाळपासूनच पावसानं उघडीप दिली आहे, मात्र शेतामध्ये अजूनही पाणी तसंच आहे। पाथर्डी तालुक्यामधल्या करंजी येथील अशोक अकोलकर यांच्या 2 हेक्टर कांद्याचं पीक हे पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। करंजी भागामधला कांदा, उडीद, कापूस, मका या पिकांचं नुकसान झालं असून सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी अकोलकर यांनी केली आहे। आमच्या शेतीची पण भरपूर नासाडी झालेली आहे आणि फळबाग आहे, कांदा आहे, कपाशी आहे, तुरीसारखे पीक आहे। आमच्या करंजी गावाचे संपूर्ण पीक एकदम नादुरुस्त झालेले आहेत। ते कधी काही कामच येणार नाहीत अशी ती पिकं झालेली आहेत। अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करायचं आणि कोणाकडे काय मागणी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे। तरी सरकारने गांभीर्याने घेऊन काही ना काहीतरी शेतकऱ्यांना ताबडतोब काहीतरी मदत करावी अशी सर्व शेतकऱ्याच्या वतीने किंवा मी माझ्या वैयक्तिक वतीनं मागणी करतो।